हां हा ऑक्टोबरमध्ये लावलेला ऊस आहे. या आधीचं पीक इथं सोयाबीन होतं आणि सोयाबीनवर साधे रुटर मारून सरी पाडली आणि ऊस लावला. कमी मेहनतीवर लावलेल्या ऊसाला आणि कमी खर्चात ऊसाचं पीक चांगलं दिसते. या क्षेत्रात पूर्वी या क्षेत्रात गव्हाचं मी डबल उत्पादन काढलं. इथं मला एकरी 5 क्विंटल गहू झाला आणि ऊसाला आतापर्यंत 8 पाणी झाले आहेत आणि दोन पोते सुपर फॉस्फेट, 1 पोतं 20-20-0 आणि 2 पोते युरिया असा या ऊसाला डोस दिला. आता सध्या 6-7-8 कांड्यावर क्वालिटी चांगली आहे आणि ऊसाचा उतारा पण चांगला येईल असं दिसतं. या क्षेत्राला पण एकदा बाळ बांधणी केली त्यानंतर पुन्हा मेहनत करणं झाली नाही, तरी पण ऊसाची क्वालिटी चांगली आहे. याचा अर्थ असा निघतो की ऊसाला जास्त मेहनतीपेक्षा पाणी आणि खताचं नियोजन वेळेवर झालं की पाणी, खताचं नियोजन आणि लागवड वेळेवर साधली तर ऊसाचं पीक नंबर 1 पैसा देऊन जाणारं पीक ठरतं.